बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे। माओवाद्यांचा दुसरा मोठा नेता भूपती याच्यासह तब्बल 60 माओवादी आज विभागीय समितीचे सदस्य असलेले मोठे कॅडर आहेत आणि या घडामोडीमुळे गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती ते पत्करणार आहेत। आत्मसमर्पण केलेल्यांमधील 10 माओवादी हे माओवाद्यांच्या जिल्हा जवळपास माओवाद मुक्त झालेला देशातला पहिला जिल्हा ठरलाय। भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय। माओवाद्यांच्या संघटने 40 दशक माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी भूपतीची ओळख होती। माओवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळीपासून ते केंद्रीय समितीपर्यंत आखणी आणि त्यात वेळोवेळी बदल करण्यात भूपतीची मोठी भूमिका राहिली होती। तर युद्धबंदी आणि शांतता चर्चा करण्यासंदर्भात तसंच शस्त्र टाकण्यासंदर्भात सगळ्यात अगोदर भूपतीनं वक्तव्य केलं होतं। त्यावर माओवादी नेतृत्वानं तीव्र शब्दात टीका केल्यानंतर माओवादी संघटनेतील फूट जाहीर झाली होती। दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मल्लोजुला राव उर्फ भूपती शरणागती पत्करणार असल्यानं गडचिरोलीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, आज मुख्यमंत्र्यांसमोर जहाल माओवादी भूपती शरणागती पत्करणार असल्याचं कळतंय। इतिहासातली ही मोठी शरणागती, काय अपडेट? नक्कीच आजचा दिवस केवळ गडचिरोलीच नव्हे तर देशाच्या गृह मंत्रालयापासून सगळ्या सुरक्षा यंत्रणांसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण रेड कॉरिडॉरमध्ये मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू हे खूप मोठं नाव आहे। कारण 1970च्या दशकात स्थापन झालेली पीपल्स वॉर ग्रुप आणि त्यानंतर 2004 मध्ये MCC आणि PWG या दोन संघटनांच्या एकत्रीकरणातून उदयास आलेली भाकपा माओवादी ही संघटना, यामध्ये भूपती खूप महत्त्वाच्या भूमिकेत राहिलेला आहे। भूपतीला आपण जर बघितलं तर भूपती हा माओवाद्यांचा इंटेलेक्च्युअल फेस, बौद्धिक चेहरा म्हणून भूपतीला म्हटलं जातं। कारण शस्त्रासोबतच साहित्याच्या दृष्टीने आणि विचारधारेच्या दृष्टीने माओवादी संघटना दंडकारण्यात कशी बळकट करता येईल, सामान्य आदिवासी जनतेला, दुर्गम भागातल्या जनतेला संघटनेसोबत संघटनेच्या विचारधारेकडे कसं आकर्षित करता येईल, सरकारची जी धोरणं आहेत, सुरक्षा यंत्रणांचं जे अभियान आहे त्याच्या विरोधात टीका टिप्पणी करायची असेल तर साहित्याच्या भाषेत कशा पद्धतीने करायचं, संघटनेचं स्ट्रक्चर कसं असू शकते, स्थानिक जनमिलिशियापासून, दलमपासून, माओवाद्यांच्या कंपनीपासून, दंडकारण्य झोनल समितीपासून, माओवाद्यांच्या स्टेट कमिटी, माओवाद्यांची सेंट्रल कमिटी, माओवाद्यांचे पोलीस ब्युरो, या सगळ्यांच्या आखणीमध्ये भूपतीची खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे। त्यामुळे भूपती हा माओवाद्यांचा खूप मोठा चेहरा आहे। जेव्हा गणपतीनंतर भूपतीकडे नेतृत्व येईल अशी शक्यता होती, मात्र ही शक्यता पूर्ण झाली नाही। नंबाला केशवकडे नेतृत्व गेलं। नंबाला केशव जेव्हा चकमकीत ठार झाला त्याच्यानंतर भूपतीकडे नेतृत्व जाईल अशी शक्यता होती, मात्र भूपतीनेच अनिच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर देवजीकडे ही सूत्र गेली। आता यात नेमकं काय झालं आपण बघितलं तर भूपतीने जी भूमिका जाहीर केली तो माओवाद्यांच्या संघटनेत अभय या नावाने प्रवक्ता म्हणून भूपती एक जबाबदारी पार पाडत असतो। त्यामुळे भूपतीने युद्धबंदी, शांतता चर्चा माओवादी करायला तयार आहेत आणि वेळप्रसंगी काही काळासाठी आम्ही शस्त्रही बाजूला ठेवू अशी भूमिका जाहीर केली। ही भूमिका जाहीर झाल्यानंतर दंडकारण्यामध्ये मोठी खळबळ उडाली। कारण माओवादी शस्त्र ठेवणार असतील तर माओवादी संघटनेचं अस्तित्व संपूर्ण धोक्यात आल्यासारखंच होतं। त्याच्या विरोधात तेलंगणाच्या स्टेट कमिटीचा प्रमुख असलेला जगनने पत्रक काढलं की ही भूपतीची वैयक्तिक भूमिका आहे। त्यानंतर माओवाद्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांच्या प्रवक्त्याच्या माध्यमातून एक पत्रक काढलं, त्यात भूपतीची भूमिका गद्दारीची भूमिका असल्याचं सांगत त्याचे सगळे त्याला सोडायचं असेल तर संघटना सोडून द्या, शस्त्रे जमा करा असे त्याच्यात निर्देश देण्यात आले होते। तिथूनच भूपती हा माओवादी संघटना सोडणार, आत्मसमर्पण करणार असं मानलं जात होतं। मात्र भूपतीचं आत्मसमर्पण नेमकं कुठं होईल, तेलंगणात होईल की महाराष्ट्रात होईल की छत्तीसगडमध्ये होईल, याकडे सुरक्षा यंत्रणांचं लक्ष होतं आणि प्रत्येक राज्याच्या सुरक्षा यंत्रणेने यासाठी प्रयत्न केले। कारण तसा मोठा बौद्धिक चेहरा माओवादी संघटनेतून बाहेर पाडायचा असेल तर ज्या पद्धतीने प्रत्येक राज्याच्या सुरक्षा यंत्रणा लढत आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांना सुद्धा की आम्ही हे सगळं केलं हे आवश्यक होतं आणि असा बौद्धिक चेहरा जर बाहेर काढायचा असेल तर त्याच्या काही अटी सुद्धा कधी कधी वेळप्रसंगी मान्य कराव्या लागतात। आत्मसमर्पणाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी 40 वर्षात घडत आलेल्या आहे मी बघत आलेलो आहे,
भूपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच मी आत्मसमर्पण गडचिरोलीत करेन अशी अट टाकली होती आणि जेव्हा मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट गेली तेव्हा माओवादी संघटनेला हादरा देण्यासाठी माओवादी संघटनेचा जो मेंदू आहे, इंटेलेक्च्युअल फेस आहे, बौद्धिक चेहरा आहे, तो संघटनेतून बाहेर काढण्यासाठी, त्या संघटनेला कमकुवत करण्यासाठी हे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यासाठी होकार दर्शवला आणि गडचिरोलीत येण्याचं मान्य केलं आणि त्यातूनच 2 दिवसापूर्वी भूपती आपल्या 60 सहकाऱ्यांसह महाराष्ट्राच्या हद्दीत भामरागड तालुक्याच्या बिनागुंडा फोदेवाडा भागातून रात्री उशिरा दाखल झाला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये भूपतीला गडचिरोलीत आणण्यात आलं. भूपतीचं आत्मसमर्पण हे खूप मोठं गुप्तपणे झालेलं आहे. सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. 10 दिवसापासून यासाठी सुरू होतं आणि गेल्या 1-1.5 महिन्यापासून यासाठी सुरक्षा यंत्रणांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू होतं. मात्र गडचिरोली पोलिसांना यात मोठं यश आलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक पाऊल पुढे टाकत यासाठी गडचिरोलीत येऊन त्याचं आत्मसमर्पण स्वतःच्या समोर करून घेण्याचं मान्य केलं होतं. आज मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा यासाठी विशेष दौरा केला, म्हणजे आज नियोजित केला आणि आज आता काही वेळानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या समक्षच भूपतीसह सगळ्या माओवाद्यांचं आत्मसमर्पण होणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गडचिरोली माओवाद मुक्त करण्याच्या दिशेनं जे प्रयत्न होत होते, C60चे जवान आहेत, पोलीस दलाचे जवान आहेत, अनेक अधिकारी आहेत, 40 वर्षापासून सगळ्यांनी जे प्रयत्न केले. गडचिरोली पोलिसांना किंवा अधिकाऱ्यांना यामध्ये मोठं यश मिळताना पाहायला मिळतंय. महेश, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.